पण नर कुछ करनी करे तो नारायण हो जाए ही शाश्वती याच देहात आहे. आणि म्हणून देवतांनी सुद्धा या देहाची इच्छा करावी. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. काहीतरी नाविन्य या देहामध्ये आहे. पंचीकृत पंचतत्वाचा भूमंडळी सजलेला हा 3.5 हाताचा मानव देह आहे. पण काहीतरी यात वैशिष्ट्य असल्याशिवाय संत मांदियाळी आणि भगवत तत्व या मानव देहात प्रगट होणार नाही. आणि म्हणून ही स्वीकृत जर भगवंताने दिली असेल तर भगवंत म्हणतात देव इच्छिता ती पाहे. कोणता? इहलोकीचा हा देह. तो देह नाही म्हटले, हा जो आता आपण अवलंब केलाय, ज्या देहामध्ये आता आपण आहोत, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, हा देह देव इच्छिता ती पाहे. महाराज म्हणतात मग देवानं इच्छा केलेला देह जर आपल्याला मिळाला असेल तर ही आपली धन्यताच आहे ना बाबा. ही धन्यता आहे की हा मानव देह आपल्याला मिळाला. पण सोने पे सुहागा, दुधातली साखर, दूध म्हणजे मानव देह मिळाला आणि दुधातली साखर म्हणजे दास विठोबाचे झालो. ही दुधातली साखर आहे, हा आनंद आहे. म्हणून धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाच्या झालो. बरं, आता विठोबाचे दास झालो, मग आता एवढ्यापर्यंतच थांबलं का? नाही ना हो. अखिल आयुष्याची साधना करायची आहे. आणि जीवनमुक्तता मेल्यावर असेल असं नाही. जिवंतपणी जीवनमुक्ततेचं लक्षण सांगितलं काय? सच्चिदानंद पदवी घेणे, पण कधी? आयुष्याच्या साधने. आणि ही साधना परिपक्व झाली की महाराज म्हणतात कुणी आमच्या समोर स्वर्गवासी लावो, वैकुंठवासी लावो, आम्हाला परवा नाही. कारण जिवंतपणीच आम्ही स्वर्गाची पायवाट तयार केली आमच्या साधनेतून. म्हणून तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. विठ्ठल विठ्ठल. परिचित परंतु आवश्यक देण्याचा परिहार असा की आपलं हे भातसई गाव आणि या भातसई गावामध्ये निष्ठावंत वारकरी भाव ज्या परिवारामध्ये गत जन्मांतरापासून प्रगटला असा खारीक परिवार. खर तर आदरणीय किसनरावजी यांनी आपल्या संस्कारानं सुसंस्कृत केलेला हा खारीक परिवार आहे. घराचा कुटुंब प्रमुख हा संस्कारानं विद्यमान असेल की मुलाबाळांना सुद्धा संस्कार चांगले लागतात. आणि म्हणून संतांच्या विचाराने भगवंताच्या नामचिंतनानं परिभूत असणारा हा खारीक परिवार खर तर 5 वर्षापूर्वी या घरामध्ये दुःखद घटना घडल्या. महामारीचा प्रकोप आला आणि सगळं जग विदीर्ण झालं. माई बाप, काही घरामध्ये दिवा लावायला सुद्धा माणसं राहिली नाही. अखिल कोड ब्रह्मांड नायकाचा काय न्याय असेल, त्याची काय इच्छा असेल माहित नाही. पण ही विकृती या गावामध्ये सुद्धा झाली आणि माय लेकर या घरातून अलोप झाले, निघून गेले. आदरणीय वैकुंठवासी सुनंद आई आणि आदरणीय वैकुंठवासी महेश दादा, घरातली माणसं गेली. गेला तो मुक्त झाला, पण पश्चातीत असलेल्या लोकांचं काय? आयुष्यभराचं आईचं दुःख उदराला बांधून जगणारी ही सगळी परिवारातली सदस्य आहेत. आणि त्यामध्ये गायकर परिवारामध्ये असणाऱ्या वंदनाताई, हात वरती करा जरा, मला बघू द्या. नाही आहेत का? आतमध्ये आहेत का? समोर येऊन बसायला सांगा. आदरणीय वंदनाताई, तसेच गणेश दादा, या गायकर परिवारामध्ये असणारे आदरणीय राजेशजी हे जावई पाहुणे आहेत. गणेश दादा आणि वंदनाताई यांना कधीच आपल्या आईचा आवाज ऐकायला आला नाही. 5 वर्ष झाले, अनेक सण झाली, सोहळे झाले, सगळं झालं, सगळी पाहुणे मंडळी आली, पण त्यांना त्यांची माय कधी दिसली नाही. असं अत्यंत प्रकारचं गम्य दुःख या परिवाराने सहन केलं. या परिवारामध्ये महेश दादाही गेले आहेत. सौभाग्याचं कुंकू माथ्यावरचं गेलं आणि म्हणून लक्ष्मीच्या पावलानं महेश दादाचा संसार करणाऱ्या कामिनी वहिनी या घरामध्ये आल्या होत्या. खर तर स्त्रीच्या जीवनातला सगळ्यात अनमोल दागिना म्हणजे पती सुख आहे. नारी जीवन है तुम्हारी कहानी, आंचल में दूध और आंखों में पानी. स्त्रीचं जीवन हे फार कठीण आहे. आमचे स्वामीजी म्हणायचे, न्यायाधीश, तरुणपणात वैधव्य आलेली स्त्री
आणि तरुणपणात घेतलेला संन्यास हा अतिशय कठीण आहे. किती कठीण आहे तर विस्तवावर चालल्याप्रमाणे आहे, कारण समाज कसाच नीट जगू देत नाही. पण तरी सुद्धा या प्रवाहामध्ये एक सुरक्षा कवच खारीक परिवारानं दिलं. बापा समान या ठिकाणी आदरणीय किसनरावजी कामिनी वहिनीच्या पाठीशी उभा राहिले, तिचं दुःख वाटून घेतलं. पाठीपोटी संतती आहे, वेदांत आणि आराध्या. बापाचं छत्र त्यांच्या मस्तकावरून गेलंय माईबाप. पण एवढं दुःख पचवता पचवता कमाल या परिवाराची. खुद के दुख में रोने वाले मुस्कुराना सीख ले, औरों के दुख दर्द में आंसू बहाना सीख ले. हा जो न्याय ना हा खारीक परिवाराकडे बघायला मिळतो. कारण का एवढं दुःख आहे पण तरी सुद्धा जगाच्या कल्याणासाठी हे ज्ञानदानाचं कार्य करताय, त्यांचा गौरव आहे. विठ्ठल विठ्ठल. सौभाग्यवती शीतल वहिनी आहे, संस्कृती आहे, मानस आहे. या ठिकाणी गणेश दादाचा सगळा परिवार आदरणीय कामिनी वहिनींच्या दुःखामध्ये सम्मिलित आहे. आई गेली आहे आपली, पण मी कालही बोलून गेले की सोन्यासारखा बाप आपल्या पाठीशी उभा आहे. खर तर आदरणीय किसन बाबांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. काल महाराज श्री बोलून गेले, पण असं आहे बाबा, उत्तरार्धामध्ये बायकोचा साथ हवा असतो, हातामध्ये हात हवा असतो. आणि या अर्ध्यात विलगलेल्या संसार गाड्याला सुनंदा आईंच्या नंतर किसन बाबांनी कसं धैर्य धरून सांभाळलं असेल हे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि खरं सांगू, हे धैर्य दिलं असेल ना त्या गळ्यातल्या तुळशीच्या माळीनं दिलं असेल, हे कपाळावरच्या अष्टगंधांनी बुक्कांनी दिलं असेल, हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांनी दिलं असेल, तुकोबांच्या अभंगांनी दिलं असेल. आणि म्हणून हे दुःख या परिवाराने सावरलं. आज या दोघांच्याही प्रित्यर्थ पंचम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजली आहे. त्रयीदिनी संत चरित्र झालं, म्हणून संतांच्या नावाचं आणि भगवंताच्या नावाचं, कारण दोन्ही ठिकाणी पुण्य आहे बाबा, दोन्ही ठिकाणी पुण्य आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची तिथेही पुण्य आहे, आणि हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा इथेही पुण्य आहे. म्हणून संतांच्या नावाचं आणि भगवंताच्या नावाचं दोन्हीही पुण्य आईच्या आणि एमके फाउंडेशन ज्यांच्या नावाने झालं अशा महेश दादाच्या प्रित्यर्थ परमात्म्याला अर्पण करूयात. आणि आपण सर्वजण मिळून प्रार्थना करूयात, कारण प्रार्थनेमध्ये फार मोठी ताकद आहे. देवा, एखादं फूल जसं तुझ्या पायावर पडतं ना, तसं खारीक परिवाराची आमची 2 फुलं तुझ्या पायावर पडली आहेत देवा. कायेन वाचा मनसेंद्रियत्वा बुद्ध्यात्मदावा प्रकृती स्वभावा करोमि यद यद सकलम परस्मय नारायणायती समर्पयामि. विठ्ठल विठ्ठल. देवा, हे सगळं पुण्य घे, पण आमच्या आईला आणि दादाला तुझ्या चरणी सद्गती प्राप्त होऊ दे, ही देवाला प्रार्थना करूया. आज या कीर्तन उत्सवाच्या निमित्तानं सर्वच संत मांदियाळी या ठिकाणी उपस्थित आहेत. काही येतील, आपण सर्व आया इकडे बसलेले आहेत, पुरुष मंडळ आहे. या ठिकाणी माझी आळंदीकर भावंड आहेत, पंचक्रोशीतील भावंड आहेत. सर्वांचं नाव उत्तरार्धामध्ये मी घेईल. आदरणीय मृदंगाचार्य महाराज सुद्धा आळंदीवरून या ठिकाणी आलेत. सर्वच मंडळी आहेत. आपल्या सर्वांच्या विद्यमाने हा कीर्तन सोहळा जो वंदनीय महाराजांच्या प्रबोधित वाणीतून उमटला आणि तो सोहळा महाराष्ट्रभर गरजला, त्या तुकोबरायांच्या चरणी नतमस्तक होऊयात. विठ्ठल विठ्ठल. 3.5 हाताचा हा मानव देह, नरदेह दुर्लभ जाना, 100 वर्षाची गणना. मधुसूदनाला बजायला सांगितलं. ए ऐका, कधी जाईल भरोसा नाही. देह काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? काय आहे सांगा? आपल्या वाट्याचं इथे काय आहे? आता आपण सगळे इथं बसलोय, सगळं उरकलं की तुम्ही म्हणता चला उरका उरका, पटपट उरका. कुठे जायचं हो? काय घाई आहे? काही नाही, घरी जायचंय, घरी जायचंय. लग्नात आले तरी घरी जायचंय, 10व्याला आले तरी घरी जायचंय, पुण्यस्मरणाला आले तरी घरी जायचंय, कीर्तनाला आले. माना जड करू नका तुम्ही. एक तर एवढे लांब लांब बसलायत माझ्यापासून की दुरावा मला सहन होई नाही तुमचा. फार लांब बसलाय, त्यात पंख्याची मधून मधून हवा येते आणि छान झोप लागेल असं वाटतंय. एवढे लांब लांब बसू नका तुम्ही, थोडं सरकता. अच्छा, पाहुण्यांसाठी जागा ठेवली आहे का? बर, आवाज येतो ना माझा तुम्हाला? येतो? बर, मग जरा चेहऱ्यावर स्माइल द्या ना.
सगळ्या जगाचं दुःख तुमच्याच तोंडावर आल्यासारखं वाटतंय मला. यांचं ठीक आहे टेन्शन घेणं, पण तुमचं तरी काय काम आहे एवढं टेन्शन घ्यायचं? तुम्हीच म्हणता ना महाराज आता सगळं झालं, आता काही राहिलं नाही म्हणले ना. राहिलंय? माना फिट केल्यात का स्क्रूनी? माना फिट केल्यात. नशिबाला एकटंच आलंय खुदू खुदू हसतंय. शिवाजी दादा रोज एक नशिबाला असा सद्ग्रस्त भेटतोच माझ्या. नको हसू बाबा एवढं, मला कीर्तन करता एक तरी नशिबाला असं आहेच गुणकारी. रात्री एक महाराज आले होते समोर बसलेले. ही माझ्यावर असणारी देवाची दया आहे दादा. त्यांना वाटतं लेकरू बिचारा इतकं थकून जातं, हिला हसवलं पाहिजे म्हणून ही उपाययोजना केली आहे माझ्यासाठी. वा क्या बात आहे विठ्ठल. आता तरी हसा ना, काय कठोर आहे तुम्ही, आता तरी हसा. असं आहे बाबा, हसतं खेळतं जीवन हे वारकरी संप्रदाय. कारण खेळी मिळी गदारोळी. आपण खारीक परिवाराचं दुःख हलकं करायला आलोय. त्यांना ती आठवण राहू नये, कारण प्रवचन कीर्तन ही मोहातून बाहेर काढण्यासाठी आहेत, मोहात टाकण्यासाठी नाही आहे. उगाच आईच्या कविता गायच्या आणि बापाच्या कविता गायच्या हे माझ्या तरी बापालाही जमलं नाही, मलाही जमणार नाही. कारण का? मोहामध्ये टाकावं, हा रडावं, उत्कंठा यावी, कंठ दाटून यावा, पण कुणासाठी यावा? तर तो फक्त विठ्ठल भगवंतासाठी यावा, दुसऱ्या कुणासाठी येऊ नये. मनातला आनंद प्रकट व्हावा, देवासाठी व्हावा. आणि म्हणून तुकोबराय जेव्हा देवाच्या समोर बसतात ना, तेव्हा धाय मोकलून रडतात. अभंग मुखातून पडला बाहेर, ए देवा तूच माझा गुरु आहेस, तूच माझा तारू आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु, आपणच देव होय गुरु, आपणच देव होय गुरु, आपणच देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु, आपणच देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु, आपणच देव होय गुरु, आपणच देव होय गुरु. ऐका, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, हा सर्वस्वी माझा आहे. म्हणून आपण कधी कधी आरती झाल्यावर एक श्लोक म्हणतो, ए माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, इकडे सरळ माना करा. झालं 2च तास आहे, मी नंतर पुन्हा नाही आहे, नीट ऐका. आपण श्लोक म्हणतो, त्वमेव माता च पिता, म्हणता की नाही? जरा मोठ्याने म्हणा. त्वमेव माता च पिता, त्वमेव, त्वमेव बंधू च सखा, त्वमेव विद्या द्रमिणम, त्वमेव, त्वमेव सर्व काय मम, मम देव देव. तुम्ही फक्त माझे आहात, फक्त माझे आहात. देवाला ही प्रार्थना करतो ना, हे एवढंच फक्त माझं आहे. नाथ महाराज ज्ञानोबरायांना माझं म्हणतात, कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा, चैतन्याचा जिव्हाळा. कोण? ज्ञानोबा. तुमचा नाही, आपला नाही, माझा. इथे माझं म्हणणं गरजेचं आहे. त्याला सर्वस्व अर्पण करणं गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय या भूतलावर आपलं कुणी नाही. ज्या देहावर आपण एवढं शाश्वतानं प्रेम करतो ना, तो देह सुद्धा आपला नाही. म्हणून देह जाईल,
द्या, तुम्ही साथ द्या, अख्ख्या भावकीला हाणून काढू आपण. देह जाईल गच्छन्ति वा देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. हे जाणार आहे, हे शमणार आहे, हे मिटणार आहे. महाराज म्हणतात देह तादात्म्य धरू नका. हे काळाची सत्ता, याच्यावर सगळ्यांचे प्रयोग झालं. बाप म्हणला पूत माझा, पूत म्हणला बाप माझा, आई म्हणली सखा माझा, सखा म्हणला माय माझी. हे सगळं गोतावळं, हा सगळा संग्रह एकत्र जमला मायेचा. इथे सगळे माझं माझं करायला लागले. पण एक क्षण असा आहे, एक क्षण असा आहे, त्या क्षणाला सगळंच सुटणार आहे. निदान स्मशानामध्ये गेल्यावर तरी डोकं जागेवर पाहिजे. स्मशानभूमी ही वैराग्य भूमी आहे. निदान स्मशानात गेल्यावर, ए माझ्याकडे लक्ष द्या, तुम्ही तिकडे पाहिलं की मला पाव वाटतं, मग इकडे बघा. निदान स्मशानात गेल्यावर बाबा डोकं जागेवर असावं. तिथे गेल्यावर अरे इथे माझं काही नाही बरं, हे सगळं सुटावं, हे सगळं सोडून द्यावं, हे सगळं मिथ्या आहे, इथे तथ्य काही नाही. ब्रह्म सत्य जगत मिथ्या, जीव ब्रह्मैव नापरा. पण मी बऱ्याच वेळेला पाहिलं अंतयात्रेला गेल्यावर लोक तिथे रिकामी बडबड करतात. काय चाललं म्हणता, बरा चालला का व्यवहार म्हणता. अरे तिथे तरी लक्षात ठेवा की जळून एका वेळेला इथे सगळं खाक होणार आहे. निदान तिथे तरी बसल्या बसल्या एक पाहत असता एक सावध त्या गुणे कारण भाव, सावध त्या गुणे कारण भाव. एक पाहत असता एक जाणार आहे. मग काही नाही, एकदा राख झाली झालं. ते एका सुभाषितकाराने वर्णन केलं, म्हणे बालपणापासून लाकूड तुमच्या सोबत आहे. लाकूड कधी सोडत नाही, बालपणापासून. तुम्ही बघा पूर्वीचा काळ, स्त्री बाळंतीण व्हायची म्हटलं की घरामध्ये बाजेची व्यवस्था केली जायची. बाज माहिती ना तुम्हाला, बाज काय म्हणता तुमच्याकडे, खाट, खाट बाजच म्हणता, जरा मोठ्याने म्हणा ना, बाज म्हणता. त्याला विणल्या जायचं, त्याचे 4 पाय लाकडाचे असायचे, तिथून लाकूड सुरू होतं महाराज. म्हणून एका सुभाषितकारानं कवित्व केलं, जीते लकड़ी मरते लकड़ी, देख तमाशा लकड़ी का, आओ मैं बतलाऊं यारो, जगये बासा लकड़ी का, जगये बासा लकड़ी का, जगये बासा लकड़ी का. त्यांनी सांगितलं जीते लकड़ी मरते लकड़ी. मग संत म्हणले बघू बरं लाकूड कुठपर्यंत साथ देतात. ते म्हणले बघा प्रसूत व्हायच्या अगोदर, म्हणजे आपलं उत्पन्न, आपलं प्रगट अवस्था होण्याच्या अगोदर बाज घरामध्ये आली, लाकूड घरामध्ये आलं. स्त्री प्रसूत झाली कुठे, लाकडाच्या त्या खाटीवर, बाजेवर. चला जन्म झाला. पूर्वीच्या काळामध्ये पाळणा असायचा लाकडाचा, आता पाळणा रिमोटवर निघाला म्हणे. ते बेडरूम मध्ये ठेवलं तर ते बटन दाबल्यावर ते सरकत सरकत ते किचन मध्ये येतो म्हणे, आईकडे तो पाळणा. बरं झालं बाहेर जात नाही, काही दिवसानं बाहेरही जाईल. आता लाकडाचा पाळणा राहिला नाही. पूर्वीच्या काळामध्ये पलना भीथा लकडी का, बच्चा बडा हो गया तो गिल्ली दंडा लकडी का. लेकरू मोठं झालं पण त्याला पाऊल टाकता येईना, म्हणून सुताराकडून ते पांगुळ गाडा आणल्या जायचा. पांगुळ गाडा त्याला असं धरतात. आता ते प्लास्टिकची निघाडी गाडी, पूर्वी लाकडाची असायची. मग तो पांगुळ गाडा असायचा, तो सुद्धा लाकडाचा. चला बाळ खेळायला लागलं, त्याला खेळणं रमण्यासाठी विठी दांडू लाकडाचं, आजच्या भाषेमध्ये बॅट लाकडाची, तिथे सुद्धा लाकूड आहे. मोठा झाला त्याला पाटी पेन्सिल लाकडाची, कापराची पाटी असायची आणि त्याला 4 बाजू लाकडाच्या कमट्या असायच्या, तिथे सुद्धा लाकूड आहे. मोठं झाल्यानंतर त्याच्या घराला बंद दरवाजे लाकडाचे, त्याला झोपायला खाट लाकडाची. म्हातारा झाला, हातामध्ये वाकडी काठी, वाकडीच का वाकडी काठी लाकडाची. चला आणि एवढ्यापर्यंत जरी सुधारलं नाही तर मग एक दिवस राम बोलो बाई राम बोलो, राम नाम, वा सरण सुद्धा लाकडाचं. पण एकदा का अग्नी प्रज्वलित झाला की लाकूड संपलं. आणि मग तिथून पुढे येण्याची शिदोरी कोणती, राम नाम की लूट है, लूट सके तू लूट, अंत समय पछताएगा जब प्राण जावेंगे छूट. विठल विठल
नाही, सगळं इथे राहणार आहे. देहाचं महत्व सांगितलं कसं आहे. पावला हा देह काकटाली किंवा काकटाली न्याय पावला हा देह. याचं उदाहरण सांगताना जुने कीर्तनकार फार रंगून सांगायचे. पूर्वीच्या राजांना फार काही कामं नसायची म्हणे. युद्ध सोडलं तर, युद्ध आणि शास्त्रार्थ सोडला तर राजे महाराजे कधीही काही पण ठेवायचे. असा प्रवाहामध्ये एकदा प्रवासाला राजा निघाला आणि निघाल्यानंतर त्यानं कावळ्याला पाहिलं की कावळा फार चंचल आहे. कावळा 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 फार चंचल आहे. कावळा, माझी भाषा कळेल बरं होईल. कावळा फार चंचल असतो. कावळा एका जागेवर बसत नाही. कावळा. आणि ते कावळा चंचल आहे तर राजानं प्रधानाला बोलून घेतलं. इकडे रे म्हणे, हा कावळा फार चंचल आहे. मग आपल्याला तिजोरीतलं धन वाटायचं पण असं वाटायचं नाही. मग अशी घोषणा मग करा म्हणे, जो कोणी एक तरी कावळा पकडून आणेल, एका कावळ्याला 10,000 सोन्याच्या मोहरा. एका कावळ्याला, बोला, एका कावळ्याला 10,000 सोन्याच्या मोहरा. राजाकडे गडगंज संपत्ती होती, द्यायचंच होतं पण साधं द्यायचं नव्हतं, काहीतरी श्रम घेऊन द्यायचं होतं. नाही, एका कावळ्याला 10,000 मोहऱ्या. ठीक आहे म्हणे, घोषणा करा, जो कोणी कावळा पकडून आणेल, जेवढे कावळे तेवढी दक्षिणा जास्त. सगळा बोबटा झाला. सगळं गाव कामाला लावलं राजानं. हे तरुण पोरं कामधंदे सोडून कावळ्याच्या मागे पळायला लागले. तरुण पोरं कामधंदे सोडून कावळ्याच्या मागे. शेवटी पैशासाठी कावळ्याच्याच मागे पळतात. का पळतात कुणास ठाऊक. कळलं तर माझं नशीब आहे. कावळ्याच्या मागे पळायला लागले. इतके पळाले, गुडघे फुटले पण कावळा हातात येईना. कावळा येतो, इतका चंचल आहे बाबा. अशा वेळेला एका आंधळ्यानं ती गोष्ट ऐकली होती. एका आंधळ्यानं. आणि त्यानं बरेच दिवस झाले स्नान केलेलं नव्हतं. ते नदीच्या काठावर आलं. आंधळ कोण घेऊन जाणार. असं सरकत आलं आणि नदीच्या काठावर बस आता आंघोळीला जायचं. त्याला वाटलं आता वस्त्र काढावे म्हणून वस्त्र काढण्यासाठी त्यांनी जसे वरती हात केले तसा कावळाच त्याच्या हातात आला. महाराज, कुणाच्या? आंधळ्याच्या. कावळा असा हातात आला. आंधळ एवढं खुश झालं दादा, एवढं खुश. वा म्हणे, याला म्हणतात भाग्योदयन. याचा भाग्याचा उदय म्हणे. कावळा कसा का ओला हातात मध्ये आला. आता 10,000 सोन्याच्या मोहरा कुठेच नाही म्हणे, शहरामध्ये जाऊन डोळ्याचं ऑपरेशन करून घेऊ. पण एवढं लालची होतं हे आंधळ, एवढं लालची होतं. तो म्हणला, एक कावळा पकडला 10,000 सोन्याच्या मोहरा, आणि 2 पकडले तर, आणि 3 पकडले तर, हे मी 12 वाजेपर्यंत करू शकते. किती पकडले तर तेवढ्या संख्या वाढतील म्हणे. मग काय करायचं. मग तो म्हणला दुसरा कावळा पकडू. त्यानं तो पहिला घेतलेला कावळा काखीमध्ये दाबला आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी वरती हात केले. किती हुशार आहे. हाही गेला आणि तोही गेला. असं जसं अनायासे त्याच्या हातात कावळा सापडला तसा हा देह निधानानं आपल्या हाती सापडलाय. महाराज म्हणतात, नरदेह निदान लागले हाती, उत्तम सारथम गती. देवाची हो म्हणती ते होती, तरी काची न धरावे. लागले हाती, उत्तम सारथम देवाची हो म्हणती ते होती, तरी काची न धरावे. हातामध्ये लाभलंय बाबा. पण महाराज, तुम्ही म्हणतात देह जाणार आहे, संपणार आहे. शरीर दुर्गंधाची थार नाही अपवित्र शरीराईसे. मदालसा म्हणते, हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधा, वरी चर्म वडियले, कर्म कीटकांचा राधा. अरे रवरव दुर्गंधी याच्यामध्ये मदालसानं एवढं पाळणा. पर्य दे मदालसा, सोहम जो जो रे बाळा. एवढं सगळं सांगितलं महाराज. एवढं मिथ्यात्व तुम्ही पटवून देता. काळाची सत्ता आहे म्हणता, मग काय या देहाची एवढी आसक्ती. महाराज म्हणले, या देहात जरी भलं भलं वाईट असेल, पण भलं भलं एक चांगलं आहे. काय चांगलं आहे. या देहामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतकरण चतुष्टय दिलंय. आणि हे अंतकरण चतुष्टय यासाठी दिलं की 84 लक्ष योनीमध्ये जे उद्धाराचं साधन करता आलं नाही, तो उद्धार या मानव देहामध्ये करता येईल. बरं, नुसता उद्धार नाही, स्वतःचा नाही, इतरांचा सुद्धा उद्धार करून घेता येईल. कारण का, या देहामध्ये भजन करण्याची संकल्पना मानवतेला सिद्ध करते. ते भजन वैकुंठामध्ये होत नाही, स्वर्गामध्ये होत नाही. तो भजनाचा आनंद मृत्यू लोकात जर होत असेल तर अभंगाचं प्रथम चरण.
महाराज, हे तुमचं दुटप्पी बोलणं कसं हो? बालपणापासून मरेपर्यंतची अवस्था विदीर्ण झाली. बालपण मेलं, तरुणपण आलं, तरुणपण मेलं, जर्जर अवस्था आली. काही काही लोकांना असं वाटतं एकदाच मरायचंय. चुकीचं आहे. आपण प्रत्येक क्षणाला मरतोय. सकाळी 8 वाजता जे आपण होतो ते आता नाही आहे. म्हणजे 8 वाजता आपलं असणं हे मेलंय. आपण प्रत्येक क्षणाला मरतो. निमिष आहे ना, निमिष, हे निमिष आपल्याला सांगत असतं. एक निमिष म्हणजे काय? पापणी लवणं, याला निमिष म्हणतात. प्रत्येक निमिषाला आपला मृत्यू आहे. पण असणारा हा देह पंचतत्वाचा एका क्षणाला सोडायचा आहे ना. मग इतकं मरणाचं वैराग्य लक्षात ठेवलं पाहिजे की आता बालपण राहिलं नाही. वयाच्या 70ला जे इथं बसले त्यांनी बालपणाचा फोटो घरी जाऊन पहा. घरी फोटो असेल ना, घरी जाऊन पहा किती गोंडस बालपण होतं ते. पण बालपण गेलं मूळ अवस्थेमध्ये. काही काही लोक म्हणतात बालपण देव पण आहे. ठीक आहे, पण भागवताचा 3 स्कंद सांगतो, कपिल होती देवहूती संवादामध्ये ऐका. बालपण सांगितलंय मूळ अवस्था का? रांगता रांगता माती तर चाटतं, पण विष्ठा सुद्धा चाटायला मागे पुढे पाहत नाही, कारण अज्ञान आहे. बालपण मूळ अवस्थेमध्ये गेलं. तरुणपणा विषय विलासामध्ये गेली, ऐश्वर्यामध्ये गेली. लोक म्हणतात ना तरुणपणात, अहो आता काय आहे, जगून घ्या, काळाचा भरोसा नाही राहिला. चारवाकाच्या काही गोष्टी लोकांनी लक्षात ठेवल्या. चारवाक म्हणून एक गट होऊन गेला, एक जात होऊन गेली. ते चारवाकांची वृत्ती अशी आहे, आदरणीय बाबांना माहिती आहे. त्याच्यावर एक श्लोक लिहिलाय, यावत जीवम सुखद जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः. याचा अर्थ असा आहे, काही काही आस्तिकही नाही तर नास्तिक नाही. त्यांचं म्हणणं असं आहे, शिवाजी दादा आहेत ना, थोड्या दिवस चांगलं जीवन जगून घ्या.